वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। चला आज आपण बनवूया भडंग। भडंगसाठी लागणारं साहित्य: कुरमुरे, भाजलेल्या डाळ्या, ठेचलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट प्रत्येकी 1-1 चमचा आणि अर्धी वाटी शेंगदाणे। एका मिक्सरच्या भांड्यात डाळ्या आणि साखर घालून ते बारीक वाटून घ्यावे। आपल्याला हे भडंगमध्ये घालायचे आहे। प्रथम कढईमध्ये कुरमुरे चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। नंतर कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। त्यांचा कलर चेंज झाला की मग ते शेंगदाणे भाजलेल्या कुरमुऱ्यांमध्ये काढायचे आहेत। त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे आणि चांगला लाल होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये भाजलेल्या डाळ्या घालायच्या आहेत व त्या गोल्डन होईपर्यंत तळायच्या आहेत। डाळ्या तळून झाल्यावरती आपले जे सर्व मसाले आहेत ते त्या गरम तेलात टाकायचे आणि चांगल्या पद्धतीने तो मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा। डाळ्या, मसाला, लसूण आणि कढीपत्ता यांचा जो मसाला बनवला होता तो आपण ह्या कुरमुऱ्यांमध्ये टाकायचा। वरून मीठ घालायचं आणि चांगल्या रीतीने मिक्स करायचं। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। चांगल्या रीतीने मिक्स करायचे आहे। त्यानंतर आपण जो डाळ्या आणि साखर बारीक वाटलेली आहे ती टाकायची त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायची। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले भडंग बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही भडंगमध्ये फरसाण, कांदा, टोमॅटो बारीक करून त्यावरती कोथिंबीर टाकून मस्तपैकी खाऊ शकतात। थँक यू।